नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की स्वानंदी खूप रडत असते आणि समर तिची समजूत काढत असतो. तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. स्वानंदीच्या रडण्यामागचं कारण म्हणजे सूझने तिच्याशी केलेलं ते वाईट वर्तन. सूझ ज्या पद्धतीने तिच्याशी बोललेली असते ते स्वानंदीच्या मनाला खूप लागलं असतं. आपण सूझसाठी आजवर एवढं सगळं केलं, एवढी काळजी घेतली, तरीही ती आज आपल्याशी अशी वागते या विचाराने स्वानंदीला आतून खूप वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यात अश्रू थांबत नसतात. तेव्हा समर तिची समजूत काढत तिला म्हणतो, हे बघा स्वानंदी मॅडम, सूझ आज जे काही वागली आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. तिच्याकडे अधिकार दिले तर तिने काय केलं? परस्पर तुमच्या आईला तो हार देऊन टाकला. प्रश्न त्या हाराचा नाही आहे, पण उद्या तिला दुसरं काही आवडेल तर ती दुसरं काही देऊन बसेल. हे असं वागणं मुळीच बरोबर नाही आहे. स्वानंदी मॅडम, ती तुमची लहान बहीण आहे आणि तुम्ही तिच्यावर जीवापाड प्रेम करतात हे मला मान्य आहे, पण म्हणून तिचं हे चुकीचं वागणं कसं सहन करायचं हे अजिबात चालणार नाही. समरचं हे बोलणं ऐकून स्वानंदी रडत रडतच होकार देते. तिला समरच्या या सगळ्या गोष्टी पटत असतात, पण तरीही सूझने जे काही बोलून तिचा अपमान केला होता त्या गोष्टी आठवून तिला मनातून खूप वाईट वाटत असतं. तेव्हा समर स्वानंदीला समजावत पुढे बोलतो, हे बघा स्वानंदी मॅडम, जे काही झालं ते झालं, पण या किल्ल्या तुम्ही माझ्याकडे अजिबात देऊ नका, कारण या किल्ल्या तुम्हाला स्वतः आजीने दिल्या आहेत आणि आजीचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तुम्ही त्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पात्र आहात. त्यामुळे सूझला या किल्ल्या देण्याचा तर प्रश्न येतच नाही. तिने आज जे काही केलं आहे ते अगदी चुकीचं आहे. म्हणूनच या किल्ल्या तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आता मला एक महत्त्वाचे कॉल करायचे ऑफिससाठी, ते मी अटेंड करतो. मग आपण थेट संध्याकाळी खाली जेवतानाच भेटूया. इकडे मंदाकिनी घरी येते तेव्हा स्वानंदीचे बाबा तिच्या स्वागताला दारातच उभे असतात. त्यांना पाहून मंदाकिनी उपहासाने बोलते, वाह, माझ्या स्वागतालाच उभे आहात की काय? तेव्हा स्वानंदीचे बाबा गंभीरपणे म्हणतात, हो. यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होतो. स्वानंदीचे बाबा तिला समजवण्याचा आणि जाब विचारण्याचा प्रयत्न करतात की काय मंदा, अगं एवढ्या हावऱ्यासारखं तुला तो दागिना घ्यायची काय गरज होती? मी तुला आधीच 100 वेळा सांगितलं की मुलीच्या संसारांमध्ये अशी ढवळाढवळ करत जाऊ नकोस. तेव्हा मंदाकिनी बोलते की चुगली केली वाटतं तुमच्या मोठ्या मुलीने. मंदाकिनी बोलते, हो, तो दागिना मी काही मागून घेतला नाही आहे. मला सूझने स्वतः फोन करून बोलावून घेतलं होतं आणि मी तो दागिना आता परतसुद्धा दिला आहे. दोघांमध्ये वाद सुरू असताना स्वानंदीचे बाबा लगेच सूझला फोन लावतात आणि तिला सांगतात, सूझ, मला तुला भेटायचं आहे, आपण बाहेर कुठेतरी भेटूया. हे ऐकताच मंदाकिनी बोलते की, हो, बाहेर कशाला भेटायचं आहे? जे काही बोलायचं ते घरी भेटा ना. आणि स्वतः मला सांगतात की मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये आणि स्वतः काय करतायत म्हणून. तिकडे स्वानंदीचे बाबा सूझला भेटायला बोलवतात. ती समोर आल्यावर तिची चांगलीच कानउघडणी करतात. तिला अतिशय प्रेमाने आणि व्यवस्थित समजावून सांगू लागतात. ते म्हणतात, अगं सूझ, दुसऱ्या कोणाचा कुठला दागिना तू स्वतःचा असल्यासारखा आपल्या आईला कशी देऊ शकतेस? तेव्हा सूझ नेहमीसारखी बावळाटासारखी उत्तर देते, पण डॅडा, आता माझ्याकडे घराचे अधिकार आहेत ना बाबा, मग मी का नाही देऊ शकत? तिचे हे उत्तर ऐकून तिचे बाबा शांतपणे म्हणतात, अगं त्यांनी स्वतःहून तुला तो दागिना दिला असता तर गोष्ट वेगळी होती, पण तो आजींचा घराच्या परंपरेचा दागिना आहे. तू अशी परस्पर स्वतःच्या मनाने कशी देऊ शकतेस? आणि तुम्ही दोघी सख्या बहिणी आहेत ग. आणि नंदूबद्दल तर तू काही बोलूच नको. त्या नंदूने तर तुला आत्तापर्यंत प्रत्येक संकटात किती सपोर्ट केला आहे. तुझ्या करिअरशी, तुझ्या ऑडिशनची सगळ्या गोष्टीत त्यांनी सपोर्ट केला आहे. तू विसरली का? स्वानंदीचे बाबा सूझला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात की समरराव, आजी आणि तुझी ताई हे घरातले मोठे लोक आहेत, नेहमी तुझ्या चांगल्यासाठीच विचार करतील. त्यामुळे आधी त्यांचा विचार कर, त्यांना कधी दुखवू नकोस. ते तुझ्यापासून दुखवले जाणार नाही याची काळजी घे. सूझला बाबांचं हे बोलणं मनापासून पटतंसुद्धा. ती अगदी समजूतदारपणे बोलते, हो डॅडा, इथून पुढे मी या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवेन. सूझच्या या बोलण्याने तिचे बाबाही सुखावतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून मायेचा आशीर्वाद देतात. त्यानंतर ते दोघे तिथून निघून जातात. इकडे घरात मल्लिका अंशूला जाब विचारत असते की सूझ कुठे आहे? यावर अंशू अतिशय निष्काळजीपणे उत्तर देतो, मला काय माहीत, कुठेतरी रील्स करत असेल, नाही तर काहीतरी सेल्फी काढत असेल. तेव्हा मल्लिका सुनावते, अरे तू नवरा आहेस ना तिचा, मग ती कुठे गेली हे तुला माहीत नसावं? तेव्हा अंशू वैतागून बोलतो की म्हणजे काय, आता काही 24 तास मी तिच्या पाठीमागे फिरत राहू का? तेवढ्यात तो बोलतो की मला ती इतकी बोर करते ना, मला आवडतही नाही, तिचं कधी तिचं तोंड बघायची पण इच्छा होत नसते. तेवढ्यात मल्लिका अंशूला खडसावून बोलते, हो, तू नवराच आहेस तिचा आणि नीट लक्षात ठेव, तिच्या पाठीमागे पुढे फिरणं हे सध्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुला कळतंय का आपण ही लग्न नक्की कशासाठी केलं आहे? अंशू तोंड वेडेवाकडे करत बोलतो, नाही यार, मला ती अजिबात आवडत नाही. तेव्हा
असे मल्लिका आणि अंशू तिची चौकशी करत असतानाच तिथे सुश येते आणि बोलते की मॉम इन लॉ मी इथे आहे, मला शोधत होतात का तुम्ही. तिला पाहतच अंशू लगेच गोड बोलत बोलतो की अरे स्वीट्स, कुठे गेली होतीस तू, बघितलं ना मॉम किती टेन्शन घेत होती. यावर सुश सांगते की मी डॅडांना भेटायला गेली होती. डॅडांचं नाव ऐकतात मल्लिका कपाळाला हातच लावते. डॅडांना भेटायला गेली होतीस, मग त्यांना घरीच बोलवायचं ना. तेव्हा सुश बोलते की नाही, आम्ही बाहेरच भेटलो. हे ऐकून मल्लिकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. ती काळजीपोटी विचारल्यासारखं करत खोदून विचारते, बाहेरच का बोलवलं, नक्की काहीतरी स्पेशल बोलणं असणार तुमचं. सुश पहिले टाळाटाळ करते, नाही एवढं काही स्पेशल नव्हतं. पण मल्लिका जास्तच आग्रह धरल्यावर सुश सरळ सांगून टाकते, डॅडा मला सांगत होते की घरातल्यांशी कसं वागायला पाहिजे, ताईशी विनाकारण भांडायला नको. आणि मला त्यांचं बोलणंसुद्धा मनापासून पटलं आहे, कारण लग्न होण्याआधी माझ्या ताईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. माझ्या करिअरला सपोर्टसुद्धा तिने केला आहे. मला आता समजले की मी तिच्याशी असं वागायला नको होतं. सुशच्या तोंडचे हे बदललेले सूर ऐकून मल्लिका आणि अंशूचे धाबे दणदणतात. ते लगेच आपला प्लॅन बदलतात. मल्लिका अगदी खोटं हसून आणून म्हणते, हो सुश, तुझ्या डॅडांनी तुला सांगितलं म्हणजे अगदी बरोबर सांगितलं. पण काय आहे ना, स्वानंदीला हे सगळं समजतात का, असं म्हणत मल्लिका पुन्हा एकदा सुशच्या कानात स्वानंदीबद्दल विष घालवायला सुरुवात करते आणि बोलते हो ते पण बरोबरच आहे म्हणा, अखेर स्वानंदी त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे ना, आणि तू दुसऱ्या बायकोची. असं बोलून ते दोघी पुन्हा एकदा सुशला स्वानंदीची सावत्र बहीण असल्याची आठवण करून देतात. मल्लिका पुढे सुशचे कान भरत बोलते, बघितलंस ना, स्वानंदीची आणि तुझी अशी कशी तुलना होते. तुझ्या बाबांनी नेहमी फक्त आणि फक्त त्या स्वानंदीचीच काळजी पडलेली असते, त्यांनी तिचंच कौतुक असतं. बाबांनी दिलेल्या चांगल्या समजुतीचा सुशवर झालेला परिणाम पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी आणि तिच्या मनातील स्वानंदीबद्दल पुन्हा एकदा द्वेष निर्माण करण्यासाठी ते दोघं सुशचे कान भरण्याचा हा घाणेरडा प्रयत्न करत असतात. तिकडे सुश लगेच पलटी मारते आणि मल्लिकाच्या बोलण्यात वाहून जाते, मॉम इन लॉ, माझ्या हे डोक्यातच नाही आलं, मी कशी काय विसरून जाऊ शकते. आता मला ताईचा खरंच खूप राग येतोय. तिची दिशा बदललेली पाहून मल्लिका लगेच विषय बदलते आणि म्हणते, नाही आता राग नको. आता एक काम करा, तुम्ही दोघं लग्नानंतर तुमची समज मिटवून मस्त क्वालिटी टाईम स्पेंड करा. तू आणि अंशू, तुम्ही दोघं बाहेर फिरायला जाता का, मस्त बाहेर जा, फिरा आणि बाहेरच डिनर करा. अंशूला सोबत जाण्याचा प्रचंड कंटाळा आलेला असतो. तो मल्लिका त्याच्यावर हा बेत जबरदस्ती लादते आणि तिथून निघून जाते. मल्लिका गेल्यावर सुश खूप खुश होते आणि अंशूचा हात पकडून बोलते, अंशू चला ना बाहेर जाऊया, मला ना घरचं जेवण खाऊन खूप कंटाळा आला आहे. अंशूला तिचा स्पर्श आणि सोबत अजिबातच आवडत नसल्याने तो चिडून म्हणतो, अगं माझ्या डोक्यात जाऊ नकोस हां. त्याचा हा अवतार पाहून सुश रुसून बोलते, जा बाबा, तुम्ही नेहमी असंच करता, तुमचं ना माझ्यावर अजिबातच प्रेम नाही आहे. सुश नाराज झाल्याचं पाहून अंशू लगेच नाटक सुरू करतो. आपला प्लॅन फ्लॉप होऊ नये म्हणून तो आडेवेडे घेत सुशच्या जवळ जातो आणि खोटं प्रेम दाखवत बोलतो, अगं स्वीट हार्ट, बाहेर बघितलंस ना किती पाऊस, किती चिकचिक आहे, अशा पावसात बाहेर कोण जातं. यावर सुश हट्ट करत बोलते, पाऊस असला म्हणून काय झालं, आपल्याला कुठे पायी फिरायचं आहे, आपण गाडीने जाऊ ना, चला ना जाऊयात की. तेव्हा अंशू तिला अडवत बोलतो, हे बघ सुश, बाहेर कोण रोमांस करतं, रोमांस करायचा असेल तर तो आपल्या घरात करायचा असतो. आपण एक काम करूया, तुला जे काही आवडतं ना ते आपण बाहेरून ऑर्डर करू आणि घरातच मस्त कॅन्डल लाईट डिनर करू. अंशूचं हे गोड बोलणं ऐकून बावळट सुश लगेच विरघळते आणि खूप खुश होऊन बोलते, ठीक आहे, किती गोड आहात तुम्ही. त्यानंतर ती म्हणते, द्या तुमचा फोन, आपण ऑर्डर करूयात. यावर अंशू लगेच सावध होतो आणि आपला फोन देण्याचं टाळत बोलतो, नाही माझा फोन नको, मला ऑफिसचा एखादा महत्त्वाचा फोन येऊ शकतो, तू एक काम कर, तुझ्याच फोनवरून ऑर्डर कर. सुश काही विचार न करता लगेच ऑर्डर करायला घेते. तिकडे दुसऱ्या बाजूला स्वानंदी खूप चिंतेत होऊन बसलेली असते. तिच्या मनात सारखी घालमेल सुरू असते. सुशने तिच्याशी केलेले हे भांडण आणि तिने बोललेलं ते टोमणे स्वानंदीला सारखे आठवत असतात. आता आपण बहिणी राहिलेलो नाहीत, आता आपण कॉम्पिटिटर्स आहोत, आपण स्पर्धा करतोय. सुशचे हे बोलणारे शब्द स्वानंदीच्या कानात घुमसत असतात आणि आपली सख्खी बहीण आज आपल्याशी अशी वागते या विचाराने ती प्रचंड अस्वस्थ होते. इकडे समर येतो स्वानंदीकडे आणि तिला म्हणतो, चला स्वानंदी मॅडम, जेवण करूया, तुम्ही अजून त्या शूजचा विषय डोक्यात घेऊन बसला आहात का. तेव्हा स्वानंदी उदास होऊन बोलते, नाही मला अजिबात भूक नाही आहे. तिचं हे बोलणं ऐकून समर थोडा चिडतो आणि म्हणतो, काय बोलतायत तुम्ही, आता तुम्ही त्या शूजच्या विषयामुळे थेट जेवणावर राग काढणार आहात का. समरची ही चिडचिड पाहून स्वानंदी त्याला टोकते, अहो मी फक्त एकदाच जेवणार नाही असं बोलले, तुम्ही कुठला विषय कुठे नेऊन जोडताय. यावर समर लगेच उत्तर देतो, अहो तुम्ही मला बोलतायत, याला काळजी म्हणतात, म्हणजे मी तुमची काळजी करतोय ते तुम्हाला
तुम्हाला दिसत नाही आणि तुम्ही स्वतः काय केलं होतं माझ्या डाएटच्या वेळेस मला अख्खं एक पुस्तक भरलेलं एवढं मोठं लेक्चर दिलं होतं. त्यावर स्वानंदी हसून बोलते, मी जे दिलं होतं ना ते लेक्चर नाही, काळजी म्हणतात त्याला. समर नाक मुरडत बोलतो, काळजी? अहो तुम्ही मला डाएट करायला लावलं तर लावलं, वरून लेक्चर दिलं आणि एवढ्यावरच न थांबता ऑफिसमध्ये रोज नवीन नवीन डाएटचे डबे पाठवायच्या. अशा प्रकारे दोघांमध्ये प्रेमाची नोकझोक सुरू असते. तेव्हा स्वानंदी हसत बोलते, अहो किती भांडताय तुम्ही माझ्याशी? यावर समर लगेच तोंड फुगवून म्हणतो, याला भांडण म्हणतात? आज तुम्ही मला असंच म्हणताय, तिकडे ऑफिसमधले लोकही मला हेच म्हणतात की मी भांडतो. मी काय एवढा भांडखोर आहे का? पण या सगळ्या मागची माझी काळजी कोणाला दिसत नाही. अशा प्रकारे समर आणि स्वानंदीमध्ये गोड लुटूपुटूची भांडणं सुरू होते. समरचा हा लहान मुलासारखा अवतार पाहून स्वानंदीला मनोमन हसू येत असतं. ती स्वतःचं हसू आवरत बोलते, अहो बस, तुम्ही मला इतकं बोलताय आणि माझ्या बाबतीत काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. एक गोष्ट तुम्ही विसरतायत का? तुमच्यापेक्षा माझी तब्येत खूप चांगली आहे. हे ऐकून समर आश्चर्याने म्हणतो, हो का? तुमची तब्येत माझ्यापेक्षा चांगली आहे? स्वानंदी लगेच कौतुकाने बोलते, हो तर, मला बघा कुठलाच त्रास नाही, साधा खोकला शिंका येत नाही की कधी सर्दी होत नाही. यावर समर डोळे मोठे करून म्हणतो, काय सर्दी म्हणजे काय? सर्दी म्हणजे काय? जगात सर्दी काय एकच आजार शिल्लक उरला आहे का? असं म्हणत तो तिच्याशी लुटूपुटूचं भांडत राहतो. शेवटी स्वानंदीच्या युक्तिवादापुढे हार मानत समर मिश्किलपणे आपले दोन्ही हात वर करतो आणि म्हणतो, बरं जरा तुम्हाला असंच वाटत असेल तर आय गिव्ह अप, मी हार मानतो, मी क्विट करतो. असं म्हणून समर तिथून नाटक करत निघून जातो. त्याला जाताना पाहून स्वानंदीला खूप हसू येतं आणि तिच्या मनावरचा मागाचा ताण पूर्णपणे हलका होतो. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की त्याबद्दल तुम्ही नक्की लाईक करा. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरूही नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह. धन्यवाद.